शिवाजी महाराज के उत्तराधिकारी और महाराष्ट्र के शाही परिवार के सदस्य उदयनराजे भोसले ने आज एक महत्वपूर्ण बयान देते हुए कहा कि शिवाजी महाराज का राष्ट्रीय स्मारक दिल्ली में बनना चाहिए। उन्होंने इस अवसर पर महात्मा ज्योतिबा फुले के योगदान को भी याद किया और उनके समाज सुधारक दृष्टिकोण की सराहना की। साथ ही उन्होंने महापुरुषों के अपमान के खिलाफ कानून बनाने की मांग की और शिवाजी महाराज के ग्रंथों को प्रकाशित करने की अपील की। उन्होंने अरबी समुद्र में शिवाजी का स्मारक बनाने की भी बात कही। यदि संभव न हो तो गवर्नर हाउस की 48 एकड़ भूमि पर निर्माण होना चाहिए। वाघा समाधि पर उन्होंने कहा कि महाराज की समाधि के लिए दिए गए पैसे वापस कर दिए जाए और कुत्ते की समाधि वहां से हटा दी जानी चाहिए। आज महात्मा ज्योतिबा फुलेंची 198वी जयंती, त्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याकरता आवर्जून या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलो आहे। एकंदरीत आपण बारकाईने जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते, सर्वधर्म समभावाचे, समतेचं, यांच्या पश्चात ते विचार लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आणि एक समाज सुधारक ज्याला म्हणतो आपण, रिफॉर्मर म्हणतो, या लोकांनी केलं। त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले होते। अत्यंत चांगले उद्योजक तर होतेच, इकॉनॉमिस्ट होते, एक विजनरी होते आणि आयुष्यभर कष्ट करून ही संपत्ती गोळा केली। ही सर्व समाज सुधारण्याच्या कामाकरता त्यांनी ते संपूर्ण खर्च केली, त्याचा उपयोग केला। एका दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं, कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली। ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली। या राजवाड्यात कालांतराने त्यांनी संपूर्ण या देशाचं संविधान दिलं। त्यांची जयंती आपण साजरी करणार आहोत, 135वी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राजवाड्यात, सातारच्या राजवाड्यात आहे। आणि हे करत असताना या लोकांचं जे स्मारक आहे, जे काय हे संपूर्ण जे युगपुरुष होऊन गेले, त्या सर्वांचं स्मारक ते जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य ह्याच्याकरता आहे, कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारचं प्रेरणा मिळावी आणि हे विचार या सर्वांचे त्यांनी अनुकरण करून हे सर्व त्यांच्या जीवनात आचरणात त्यांनी आणावं। याकरता आपण ज्यावेळेस ज्या जयंती असतात, त्या लोकांनी मोठ्या युगपुरुषांच्या त्यांच्या पुण्यतिथी असतात, म्हणून आपण त्यांना नतमस्तक होतो। उद्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची 345वी पुण्यतिथी। या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतःचं संपूर्ण आयुष्यातली प्रत्येक क्षण हे लोकांकरता, सर्व धर्ममावची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आणि
राज्य कारभारात लोकांचा सहभाग असावा असं जो विचार दिला, दुःख वाटतं की एवढं सगळं करून निस्वार्थीपणे त्यांनी आयुष्य वेचलं. मासाहेब जिजाऊ असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज त्यांच्याबद्दल आणि बाकी असे महात्मा फुले असतील, सर्वांबाबत जे काय अनुद्गार जे काढले जातात त्याला आळा बसणं गरजेचं आहे. कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल असा हा कायदा करण्यात यावा अशी माझी त्या संदर्भात अमित शहाजींची आणि माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा मी ती चर्चा झाली. उद्या ते घोषणा करणार आहेत. ज्या ज्या मागण्या त्याला कुठल्याही प्रकारची बजेटमध्ये काय प्रोव्हिजन करण्याची आवश्यकता नाही. एक म्हणजे कायदा, दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श घेऊन थोरले प्रतापसिंह महाराज असतील, शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी त्यांचे विचार नेण्याचं काम ते पुढे केलं. आज यांचे ग्रंथ प्रकाशित होणं गरजेचं होतं, झाले. पण अजून देखील छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा शासन मान्य आणि शासनाच्या माध्यमातून ग्रंथ प्रकाशित होणार. त्याचबरोबर सिनेमॅटिकची लिबर्टी असते. कोणी एखादं स्वतःची कल्पनेतनं एखादी कादंबरी लिहितो आणि त्याचं मग त्याच्यावरती एक पिक्चर बनवतो. तर सिनेमॅटिक लिबर्टी आळा बघ त्याच्यावरती नियंत्रण असण्याकरता एक सेन्सर बोर्ड त्याच्यात इतिहासकार पाहिजे हे असावं, जेणेकरून जातीमध्ये किंवा कुणामध्ये तेढ निर्माण होऊ नये. त्याचबरोबर रामायणात सर्किट जे आहे, बुद्ध सर्किट, त्याचप्रमाणे स्वराज्य सर्किट सुद्धा त्या ठिकाणी व्हावं अशी माझीच नाही तर प्रत्येकांची अनेक जे काय छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे प्रेम करणारे लोक आहेत ते अनेक लोकांची ती कल्पना आहे. त्याचबरोबर एक नॅशनल मॉन्युमेंट, नॅशनल मेमोरियल छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत व्हावं आणि अरबी मुंबईत देखील या अरबी समुद्रात आदरणीय मोदीजींच्या हस्ते आणि आम्ही सुद्धा त्यावेळेस उपस्थित होतो. त्या अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं किंवा त्याचं भूमिपूजन झालं. कदाचित काय एन्व्हायरमेंटचे हे असेल किंवा इकॉलॉजी असेल त्याच्यामुळे तिथं जरी करता येत नसेल